विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण मागच्या तासिकेला जी काही आदिवासीतर कवींची कविता होती, ती आदिवासीतर कवींची कविता अपवादात्मकरित्या जरी होती तरीही आपण ती समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 1980 नंतर जी काही आदिवासी कवितेची निर्मिती प्रक्रिया होती, त्या मागच्या म्हणजे आदिवासी कविता निर्माण व्हावी त्या मागचे जे काही प्रयोजन होते, त्या मागच्या ज्या काही सामाजिक सांस्कृतिक राजकीय घटना होत्या, जी काही त्यांच्या सभोवतालची परिस्थिती होती की ज्यामुळे आदिवासी कवी लिहिण्यासाठी कुठेतरी लिहिण्यासाठी अस्वस्थ झाला. लेखन करणं, कविता करणं ही त्याची प्राथमिक गरज होऊन बसली. त्याशिवाय त्याच्या वेदनेचा, त्याच्या दुःखाचा निचरा होणारा नव्हता. तर हा संपूर्ण भाग बघत असताना आपण अजून एक महत्त्वाचा भाग बघितला, आणि तो म्हणजे आदिवासी कवितेच्या प्रेरणा. म्हणजे आदिवासी साहित्याच्या प्रेरणा आपण तत्पूर्वी बघितल्याच होत्या, परंतु प्रामुख्याने आदिवासी कविता हा जो काही वाङ्मयीन प्रकार आहे तो इतर आदिवासी वाङ्मय प्रकाराच्या तुलनेमध्ये विस्तृत स्वरूपामध्ये असलेला वाङ्मय प्रकार असल्यामुळे आणि म्हणजे प्रामुख्यानं आदिवासी कवितेच्या ज्या प्रेरणा आहे त्याच प्रेरणा आदिवासी साहित्याच्या प्रेरणासारख्याच आपल्याला दिसतात. म्हणजे तीच फुले शाहू आंबेडकरी प्रेरणा, तीच निसर्ग प्रेरणा, त्याच सांस्कृतिक प्रेरणा, त्याच ऐतिहासिक महापुरुषांच्या प्रेरणा. पण बदलते संदर्भ कसे आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे ऐतिहासिक महापुरुषांचा विचार ते कसा करतात, सांस्कृतिक प्रेरणा, बदलत्या सांस्कृतिक प्रेरणा त्यांनी सांस्कृतिक प्रेरणेकडे पारंपरिक दृष्टिकोनातून न पाहता बदलते जे काही पर्यावरण आहे, बदलते जे काही व्यूह आहे त्या दृष्टिकोनातून कसं बघितलं, तर त्याचा विचार त्याच्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येणार आहे. निसर्ग प्रेरणा त्यांनी कशी मांडली याचाही विचार आपण मागच्या तासिकेला केलेला आहे. या तासिकेला आपण आदिवासी कवितेचे अंतरंग हा भाग समजून घेणार आहोत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी कवी इथे जर विचार केला तर बरेच आदिवासी कवी आहेत, जवळपास 55-60 आदिवासी कवी आहेत. आणि त्यांच्या कविता संग्रहातील आपण कवितांचा विचार केला तर तो फार मोठा विस्तृत असं अगदी आपण असं म्हणू की 5-6 तास चालणारं विवेचन होऊन जाईल. तर तेवढ्या खोलामध्ये आपण जाणार नाही. पण महत्त्वपूर्ण जे काही कवी आहे, अतिशय महत्त्वाचे जे कवी आहे, आदिवासी कवी आहे, अतिशय महत्त्वाच्या ज्या आदिवासी कवयित्री आहेत, त्यांच्या कवितांचा आपल्याला वेध घेणं अतिशय गरजेचं आहे, अतिशय अनिवार्य आहे. तो आपण त्यांच्या कवितेचा वेध घेऊच. आणि त्या व्यतिरिक्त आपण या ठिकाणी हा भाग अतिशय पाहणं महत्त्वाचं राहील की त्यांची कविता कशी आहे, त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये कशी आहे. तर हा भागसुद्धा बघणं त्या दृष्टिकोनातून अतिशय गरजेचं राहील. आपण या ठिकाणी असं बघतो की आदिवासी जे कवी आहे, तर आदिवासी कवीच्या तुलनेमध्ये आदिवासी कवयित्रींचं प्रमाण अत्यल्पाने आहे, फार कमी स्वरूपातलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. केवळ 3 आदिवासी कवयित्री आहे, म्हणजे ज्या आदिवासी जाणिवेने काव्यलेखन करणाऱ्या आदिवासी कवयित्री आहे. बाकी काही कवयित्री आहे पण त्या केवळ आदिवासी जन्माने आहे म्हणून आपण त्यांना आदिवासी कवयित्री म्हणावं असं काही कारण नाही आहे. त्यांना आपण आदिवासी जाणिवेच्या लेखन करणाऱ्या कवयित्री आहे असं आपण त्यांना अजिबात म्हणू शकत नाही. आणि म्हणून त्यांचा अंतर्भाव आपण आदिवासी कवितेमध्ये समाविष्ट करू शकत नाही असं म्हणता येण्यासारखं आहे. तर आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू की आदिवासी कवितेचे अंतरंग काय आहे. तर आपण असं पाहतो की खऱ्या अर्थानं 1975 नंतर आदिवासी कविता लेखनाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येणार आहे. अगदी सुरुवातीचं जे आदिवासी कवितेचं स्वरूप होतं ते म्हणजे एक प्रबोधनाचं स्वरूप होतं. एक कुठेतरी आपण असं पाहतो की आत्मदर्शन किंवा आत्मसंदेश वगैरे देणारं ते कवितेचं स्वरूप होतं असं आपल्याला म्हणता येईल. 1957 महादेव गोपाळ कडू व गंगाराम जानू आवारी यांनी आदिवासी लोकगीते नावाचं पुस्तक काढलं. आणि ते पुस्तक तशाच पद्धतीचं अगदी प्रबोधनपर संदेश देणारं ते पुस्तक होतं कवितेचं, असं आपल्याला, त्या लोकगीताचं पुस्तक होतं असं आपल्याला म्हणावं लागेल.
त्यानंतर आदिवासी संत कवी मुंगशूजी यांची साक्षात्कारी आत्मदर्शन सुबोध भजनावली आणि आत्मप्रकाश भजनावली अशी भक्तिकाव्यात्मक रचनांची पुस्तके 1900 म्हणजे अगदी आधी 1955-56ला प्रकाशित झालेली होती. 1962मध्ये सुखदेव बापू उईके यांचा मेटापुंगार अर्थात पहाडी फूल भाग 1 भाग 2 हे समाज प्रबोधन गीतांची पुस्तके प्रकाशित झालेली होती. तर हा पूर्व आढावा म्हणून आपल्याला कवितेचा, आदिवासी कवितेचा पूर्व आढावा म्हणून हे काही संदर्भ तुरळक आपल्याला सांगता येण्यासारखे आहे. खऱ्या अर्थानं 1976 नंतर म्हणजे 1982मध्ये मोहोळ हा जो आदिवासी कविता संग्रह आहे, जो भुजंग मेश्राम आणि प्रभू राजगडकर यांनी संपादित केलेला आहे, त्याच्यामध्ये जवळपास 21-22 कवींच्या कविता आहे समाविष्ट झालेला. हा भाग नंतरचा आहे. पण त्याच्या अगोदर 1976मध्ये जे आमचे भुजंग मेश्राम आहे, तर भुजंग मेश्रामांनी आदिवासी कविता नावाचा एक छोटासा, म्हणजे केवळ त्याच्यामध्ये 11च कविता आहे, तर तो कविता संग्रह त्यांनी प्रकाशित केला. आता तो सगळा कविता संग्रह गोंडी भाषेतला होता. त्या गोंडी कविता होत्या मुळामधल्या. पण त्या गोंडी कविता निश्चितच त्या गोंडी भाषा आपल्याला आकलन होणारी नसल्यामुळे त्या गोंडी कवितेचा आस्वाद आपण घेऊ शकलो नाही, म्हणजे आमच्यासारखे घेऊ शकले नाही. पण जेव्हा राजेश मडावी यांचा मराठी भाषेतील अनुवाद आला, तेव्हा त्या गोंडी कविता किती क्रांतिकारी आहे, तेव्हा त्या गोंडी कविता किती आशयपूर्ण आहे, किती विद्रोही कविता आहे हे निश्चितच लक्षात आलं. तर या गोंडी कविता 1976मध्ये भुजंग मेश्राम यांनी लिहिलेला आपल्याला दिसून येणार आहे. आणि 1982मध्ये जो पहिला आदिवासींचा कविता संग्रह समजला जातो, मोहोळ नावाचा आदिवासी कविता संग्रह. आता मोहोळ हे जे काही त्यांनी शीर्षक दिलेलं आहे कविता संग्रह, ते फार अर्थसूचक शीर्षक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मोहोळाची पोळी आपल्याला माहिती असते. ते मोहोळ जे झाडाला टांगलेलं असतं, त्याच्यामध्ये मध असतं, ते मधाची पोळी असते आणि त्या मधाच्या पोळीचं रक्षण करणारी कुठेतरी त्या माशा त्याच्यावर बसलेल्या असतात. तर तो मोहोळ म्हणजे हे अतिशय, म्हणजे आपण असं पाहतो की आदिवासी समाज ज्या जंगल रानात राहतो, ज्या दर्याकपारीमध्ये राहतो, ते मोहोळ हे त्यांच्या अगदी जगण्यातलं रोजमर्रा जिंदगीतलं त्यांचं एक ते असं म्हणू आपण त्याला की ते प्रतीक म्हणू नाही, पण त्यांनी प्रतीकाच्या स्वरूपामध्ये या कविता संग्रहाला ते सूचक अर्थाने वापरलेलं आहे. तर ते मोहोळ त्या कविता संग्रहातल्या ज्या कविता आहेत, विद्रोहाच्या अंगाने येणाऱ्या, अन्याय अत्याचाराला फाडून काढण्याच्या अंगाने येणाऱ्या, तर हे मोहोळ जे त्याचं शीर्षक आहे ते फार अर्थसूचक आहे. ते मोहोळ जर सर्वसामान्य माणसाने त्या मोहोळाला धक्का जरी लावला, तर त्याच्या मोहोळावरच्या माशा त्या माणसावर तुटून पडतील, त्याला म्हणजे कडाडून चावतील. तर अशा पद्धतीनं ही जी काही आदिवासी हा जो समूह आहे, हा आदिवासी समूह भोळा भाबडा आहे, हा जंगलात जगणारा आहे, हा ज्ञानी आहे, अडाणी आहे असं काही समजू नका. स्वतःचं संरक्षण कसं करायचं हा तो सुद्धा जाणतो आहे. जर तुम्ही त्याच्या वाट्याला गेल्या तर या व्यवस्थेच्या छाताडावर तो नसल्याशिवाय राहणार नाही, त्या व्यवस्थेवर तो तुटून पडल्याशिवाय राहणार नाही, हे सूचित करायचं आहे त्या मोहोळ या शीर्षकातून आदिवासी कवींना. तर तो मोहोळ नावाचा जो कविता संग्रह आहे, त्याच्यामध्ये जवळपास 20-21 कवींच्या कविता त्या कविता संग्रहामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहे. प्रामुख्याने भुजंग मेश्राम, प्रभू राजगडकर किंवा मग आपण असं म्हणतो की विनायक तुमराम, बाबराव मडावी, माधव सरकुंडे किंवा मग कृष्णकुमार चांदेकर, इतरही काही अनेक कवी आहेत त्या कवितेमध्ये ज्यांच्या कविता समाविष्ट आहे. तर भुजंग मेश्रामांची मोहोळ आणि रणकंदन या अतिशय महत्त्वाच्या कविता त्या कविता संग्रहात समाविष्ट आहे. तद्वतच प्रभू राजगडकर यांच्या महाकाय शहर आणि बॉम्बे सेंट्रलच्या प्लॅटफॉर्मवरून ह्या कविता महानगरीय संवेदना कुठेतरी प्रस्तुत करणाऱ्या कविता आहेत असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. या कविता संग्रहामध्ये सुद्धा
आदिवासी समाजावर होणारा अन्याय अत्याचार, आदिवासींनी त्याच्या विरोधामध्ये पुकारलेलं बंड, विद्रोह त्यांच्या वेदना, त्यांचं होणारं शोषण, हे सगळं काही हा सगळा हे त्यांचा होणारा छळ, त्यांचं होणारं शोषण, त्यांच्या स्त्रियांवर होणारा अन्याय अत्याचार आणि सगळ्यांच्या विरोधामध्ये त्यांनी जे काही रणशंख फुंकलेलं आहे बंडाचं, हे याचं फार सुंदर एक चित्रण या कवितेच्या माध्यमातून आपल्याला झालेलं दिसून येणार आहे. भुजंग मेश्रामांच्या कवितेमध्ये जी काही जाणीव आहे ती फार महत्त्वाची जाणीव आहे. ते असं म्हणतात की लोकशाहीच्या समुद्रात दीपस्तंभ शोधताना कैक सुसंस्कृत द्रोणाचार्य भेटते. लोकशाहीच्या समुद्रात दीपस्तंभ शोधताना कैक सुसंस्कृत द्रोणाचार्य भेटतील, मात्र तुमचा अंगठा शाबूत असू द्या. म्हणजे आजही काही द्रोणाचार्य संपलेले नाही आहे. एकलव्याने ती खबरदारी घ्यायला पाहिजे आपले अंगठे शाबूत ठेवण्याची. तर अशा पद्धतीचा एक नवा आशय त्यांनी आपल्या कवितेतून मांडलेला दिसते. एक अमित गिरडकर नावाचा एक प्रतिभावंत जो चित्रकार आहे आणि त्या प्रतिभावंत चित्रकाराने जेव्हा आपल्या कविता लिहिल्या तर त्या कवितेच्या माध्यमातून तो ॲनालॉगस चेहरा या गर्दीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. ॲनालॉगस म्हणजे निरागस चेहरा या माणसाच्या गर्दीमध्ये शोधण्याचा तो प्रयत्न करतो. तो अत्यंत तरुण, तडफदार असा आणि फार अल्प वयामध्ये जो मृत्यू पावला तो अमित गिरडकर, त्याच्या कविता त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. तर एका कवितेमध्ये अमित गिरडकर असं म्हणतात की पण मी जेव्हा माझ्या आदिम संस्कृतीशी नातं सांगितलं, तू स्वतः तेव्हा पांढरा रंग फासून या पांढरपेशा गर्दीत मिसळून गेली. म्हणजे जेव्हा एक प्रीतीचं नातं, एक प्रियकर प्रियसीमधल्या प्रीतीचं नातं, की जेव्हा मी तुला सांगितलं माझ्या आदिम संस्कृतीशी नातं, मी कोणत्या आदिम संस्कृतीशी जुळल्या गेलेल्या आहोत, तर आत्तापर्यंत तुझं माझं ठीक चाललेलं होतं. पण जेव्हा मी माझं आदिम संस्कृतीची नातं सांगितल्याबरोबर तू आपल्या चेहऱ्याला पांढरा रंग फासून या पांढरपेशा संस्कृतीमध्ये मी ओळखायला येऊ नये म्हणून तो पांढरा रंग तू फासलेला होता. तर या पांढरपेशा गर्दीमध्ये तू मिसळून गेलीस. म्हणजे हे जे काही जाती व्यवस्थेचं दुःख आहे, ते जाती व्यवस्थेचं दुःख त्यांनी त्या कवितेच्या माध्यमातून चित्रित केलेलं आहे. आणि चित्रकार जसा विविध रंग उधळत आपली अप्रतिम कलाकृती सादर करतो, तर त्या रंगाचा, त्या कुंचल्याचा, त्या पेंटिंगचा, त्या सगळ्या म्हणजे साधनांचा फार सुंदर पद्धतीने वापर त्यांनी आपल्या कवितेमध्ये केलेला आपल्याला दिसून येणार आहे. तर हा जो काही मोगळ नावाचा कविता संग्रह आहे, तर तो एक प्रकारचे क्रांतीचं पुकारलेलं आदिवासी कवींनी ते बंड आहे असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. प्रभू राजगडकर यांनी आपल्या कवितेतून महानगरीय वास्तवता चितारलेली आहे. अमित गिरडकर यांनी नव्या जाणीवेच्या, वेगळ्या धाटणीच्या कविता लिहिलेल्या आपल्याला दिसून येणारे आहे. या व्यतिरिक्त म्हणजे त्या कविता संग्रहामध्ये नीलकांत कुलसंगे यांची कविता आहे, डॉक्टर नीलकांत कुलसंगे, की बर्बाद जिंदगी मी रित्या हाताने घेणार नाही, स्वीकारणार नाही, अशा पद्धतीच्या प्रतिज्ञा असलेली त्यांची कविता आहे. त्यानंतर वामन शेडमाकेंचा मुक्तीचा संदर्भ नावाच्या कवितेमध्ये आजवरील आयुष्याला मूठ माती देण्याची गरज ते बोलून दाखवतात. टी मडावी यांच्या कवितेत दुःख, उपहास, कारुण्य, वेदना आणि बंडखोरीचा भाव प्रकट करणारी त्यांची कविता आहे. लसू राजगडकर यांना फक्त फितुरीची भीती ते व्यक्त करतात. विजयकुमार मडावी आपल्या शतकानुशतकांची व्यथा व्यक्त करत असताना त्यांनी या आदिवासी समाजावर कशा म्हणजे अन्याय होतात याचं चित्रण केलेलं आहे. वसंत कनाके हे जे कवी आहे त्यांनी अन्यायाचा प्रतिकार करण्याची वृत्ती आपल्या कवितेमधून प्रकट केलेली आहे. त्यानंतर राश्री भिलवडकर यांची खंत नावाची कविता, पी.डी. आत्राम यांचे एकात्मतेचे स्वप्न नावाच्या कविता, तर अशा अनेक कवींच्या कविता त्या कविता संग्रहामध्ये येणाऱ्या आहेत.
त्यानंतर अतिशय महत्त्वाचा कविता संग्रह आपल्याला मांडावा लागतो तो म्हणजे उलगुलान नावाचा कविता संग्रह. उलगुलान म्हणजे उलगुलान या कविता संग्रहाकडे वळण्यापूर्वी आपण या ठिकाणी आवर्जून सांगणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे की आदिवासी कविता प्रांतामध्ये ज्यांनी आपल्या प्रतिभा संपन्नतेचा अमिट ठसा उमटवलेला आहे, ज्यांना अनेक समीक्षकांनी म्हणजे आदिवासी समीक्षकच म्हणत नाही, मराठी साहित्याचे जे समीक्षक आहेत त्या अनेक समीक्षकांनी आदिवासी कवितेचा जनक म्हणून भुजंग मेश्राम यांना संबोधलेलं आहे. एवढा मोठा प्रतिभावंत कवी, अत्यंत प्रयोगशील कवी, अत्यंत विद्रोही वाण्याचा कवी म्हणजे भुजंग मेश्राम आहे. त्यांच्या कविता जर आपण वाचल्या, त्यांचा उलगुलान हा जर कविता संग्रह वाचला, त्यांचा अबुझमाड हा जर कविता संग्रह वाचला, त्यांच्या आदिवासी कविता जर तुम्ही लक्षात घेतल्या, इव्हन एवढंच नाही, त्यांचे जर लेख तुम्ही वाचले, प्रफुल्ल शिलेदार यांनी संपादित केलेलं जे पुस्तक आहे भुजंग मेश्राम अस्मिता वेध नावाचं वगैरे पुस्तक, त्याच्यामध्ये म्हणजे ज्याला इतकं कमालीचं लेखन आहे, म्हणजे केवळ पद्यलेखनच भुजंग मेश्रामांनी केलं नाही, तर गद्यलेखनसुद्धा भुजंग मेश्रामांचं किती कमालीचं आहे, किती दूरदर्शी दृष्टिकोनाचा हा कवी होता हे आपल्या लक्षात येणार आहे. तर भुजंग मेश्रामांचा हा जो उलगुलान नावाचा कविता संग्रह आहे, हा कविता संग्रह आपल्याला विचारात घ्यावा लागतो. आता उलगुलान या शब्दाचा अर्थ काय? तर उलगुलान म्हणजे एकाच वेळी सार्वत्रिकरित्या केलेला उठाव, केलेलं बंड, एकाच वेळेस केलेला तो उठाव, जे बंड, जे विद्रोह आहे, तर ती उद्घोषणा, ती आरोळ, ते उलगुलान अशा पद्धतीचं जे बिरसा मुंडाने दिलेलं उलगुलान. तर एक बंडाचं, एक विद्रोहाचं, एक उठावाचं प्रतीक म्हणून, सामूहिक उठावाचं प्रतीक म्हणून उलगुलान या संबोधनाकडे, या शीर्षकाकडे आपल्याला बघावं लागेल. आणि हे आदिवासी समाजाच्या उठावाचं प्रतीक आहे, त्याच्या बंडाचं प्रतीक आहे, असं म्हणून ते आपल्याला विचारात घ्यावं लागेल. तर उलगुलान हा जो कविता संग्रह आहे तो अनेक अर्थाने अतिशय महत्त्वाचा कविता संग्रह आहे. या कविता संग्रहामध्ये भुजंग मेश्रामांनी ज्या पद्धतीने आपल्या वेदना व विद्रोहाचे रंग उधळलेले आहे, तसंच या कवितेमध्ये त्यांनी सम्यक जीवन जाणीवाचा झंझावात, अनेक स्तरीय सामाजिक सांस्कृतिक संघर्ष आणि आदिवासींचं समूहभान, महानगरीय जाणीवा, मातृसंस्कृतीचे अवशेष, स्त्री सामर्थ्याची विविधांगी रूपे, समाज विकासाचा असमतोल, महापुरुषांच्या क्रांतीलढ्याचे स्वप्न आपल्या कवितेमधून ते फुलवताना दिसतात. एकाच वेळी त्यांनी जे काही परधानी, गोंडी, गोरमाटी, वराडी आणि प्रमाण ज्या काही बोलीभाषा आहे, त्या बोलीभाषेमध्ये एकाच वेळी लेखन करणारा हा प्रतिभावंत कवी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, भुजंग मेश्रामांना 10-12 भाषा येत होत्या, बोलीभाषा. आदिवासी कविता होता, 10-12 बोलीभाषा येत होत्या त्याला. म्हणजे इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू या भाषेवर तर त्याचं प्रभुत्व होतंच, पण बोलीभाषापासून तसूभरही दूर न गेलेला हा कवी होता. तर अशा पद्धतीनं हे विशेष आहे, उलगुलांचं विशेष आहे. म्हणजे आम्ही प्रमाण भाषा देखील किती लीलया पेलू शकतो, आणि या बोलीभाषा तर आमच्या माय बोलीभाषा आहे, आमच्या मुखावर, आमच्या वाणीवर ह्या रेंगाळणाऱ्या भाषा आहे, ह्या गुणगुणणाऱ्या भाषा आहे. म्हणजे बोलीभाषेची काय चमक असते आणि काय धमक असते हे त्या कविता संग्रहाच्या माध्यमातून प्रस्तुत केलेलं आपल्याला आमच्या भुजंग मेश्रामांनी दिसून येणार आहे. या कविता संग्रहामध्ये अनेक महत्त्वाच्या कविता आहेत, जसं समुद्रपुत्र असेल, त्याच्यानंतर शोधयात्रा असेल, पांडवाणी असेल, ग्रँडफादर असेल, गावबांधणी असेल, 29 जून 1980 असेल, सेटलमेंट असेल, अशासारख्या अनेक, किंवा मग स्त्री जाणीवेच्या फार सुंदर कविता लिहिलेल्या आहेत त्यांनी. मग निंदनी असेल, मजुरी असेल, बटवडा असेल, अनेक कविता, त्या एकापेक्षा एक सरस कविता म्हणजे उलगुलांचं वैशिष्ट्य आहे. आणि या कवितेतून आदिवासी समाज मन ढवळून निघताना आपल्याला दिसतं. आदिवासी व्यथा वेदना, त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार, स्त्रियांचं होणारं म्हणजे स्त्रियांचं जगणं, त्यांची म्हणजे मातृसंस्कृतीच्या अंगानं, महानगरीय जाणीवा, हा सगळा म्हणजे परिपोष
त्यांच्या कवितेमधून प्रस्तुत होणारा आपल्याला दिसून येणारा आहे. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की त्यांची कविता ही प्रयोगशील कविता. त्यांची कविता ही म्हणजे अक्षयकुमार काळे यांनी गौरविली तर आहेच, परंतु डॉक्टर महेंद्र भवरे यांनी त्यांच्या कवितेचा गौरव जो केलेला आहे की आदिवासी समूहमनाचा आविष्कार म्हणजे उलगुलान आणि आदिवासी भारताची शोधयात्रा म्हणजे उलगुलान, अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या कवितेचा गौरव केलेला आपल्याला दिसून येणार आहे. या कवितेमध्ये ते असं म्हणतात, उलगुलान या कविता संग्रहामध्ये, की मी रान जंजाळात राहावे अशी व्यवस्थेकडून केली जाते तरतूद. नर्मदा नावाची त्यांची जी कविता आहे त्या कवितेमध्ये भुजंग मेश्राम असं म्हणतात की मी रान जंजाळात राहावे अशी व्यवस्थेकडून केली जाते तरतूद, तिच्यावरच निघालो चाल करून, तू वाहशील ना तुझ्यातून असंतोषी पाठ. नर्मदेला उद्देशून ते असं म्हणतात की तू वाहशील ना तुझ्यातून असंतोषी पाठ. तर व्यवस्थेवर चालून जाण्याची जी हिकमत आहे, व्यवस्थेवर कुठेतरी चालून जाण्याची जी ताकद आहे, जे विद्रोह पुकारण्याचं किंवा जे निषेधाचं बंडाचं निशाण आहे, ते अशा पद्धतीनं आपल्या कवितेच्या माध्यमातून प्रस्तुत करताना दिसतात. त्यानंतर त्यांची ग्रँडफादर नावाची कविता महत्त्वाची कविता आहे. त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात की प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाला आदिम कला राजधानीत नाचते, त्यावेळी संस्कृती महालांमध्ये कॅबरे करते, तिची पालखी आणि आमची धिंड एकाच राजमार्गावरून मजा वाटते. तर बघा, उपरोध ठासून भरलेला आहे या कवितेमध्ये की राजधानी दिल्लीला जे काही आमचे स्वातंत्र्य उत्सव आहे, आमचे जे काही राष्ट्रीय उत्सव म्हणून आम्ही साजरे करतो 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट, मागच्या आपण भागामध्ये याविषयीचं थोडं विवेचन आलेलं होतं, ओझरतं विवेचन याविषयीचं आलेलं होतं. तर हे राष्ट्रीय उत्सवामध्ये 26 जानेवारीला जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या देशाची संस्कृती म्हणून ते वेगवेगळ्या प्रांताचे नृत्यसमूह एकाने समोर येताना आपल्याला दिसतात. तर या प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाला आदिम कला राजधानीत नाचते. तर आमच्या आदिवासी संस्कृतीचं सुद्धा प्रदर्शन, आमच्या देशाची, भारत देशाची आदिवासी संस्कृती आम्हाला दाखवायची असते तिथे, त्याचं प्रदर्शन दाखवलं जातं, आदिवासीचा नाच तिथे दाखवला जातो. त्यावेळी संस्कृती महालांमध्ये कॅबरे करते. त्यावेळेस भारतीय संस्कृती मात्र राजमहालामध्ये, त्यांच्या म्हणजे वैभवशाली महालामध्ये कॅबरे करते. हा जो डान्सचा प्रकार आहे, कॅबरे डान्स प्रकार आहे, ती आमच्या देशाची संस्कृती तिथं कॅबरे करते. आणि आम्ही काय करतो, आम्ही त्या राजधानीच्या रस्त्यावरून आम्ही आमच्या संस्कृतीचा नाच करतो. तर त्यांची पालखी आणि आमची धिंड, त्यांचा कॅबरे डान्स, त्यांची पालखी आणि आमची धिंड एकाच राजमार्गावरून जाते, मजा वाटते. जे ही टोकाची विसंगती, याच्यामध्ये भुजंग मेश्रामच्या अंतःकरणाचं दुःख अत्यंत तीव्र, टोकदार पातळीवर उपरोधिक स्वरामध्ये प्रस्तुत झालेलं आपल्याला दिसून येणार आहे. तर ह्या ज्या काही म्हणजे अत्यंत कसदार अशा जाणीवा आहे, कवितेच्या जाणीवा, त्यांनी त्यांच्या कवितेमधून प्रकट केलेल्या आहे. आपण फारसं खोलात जाऊन तो सगळं काही तपशीलवार समजून घ्यायचं नाही, काही एकच कविता संग्रहावर आपल्याला बोलायचं नाही आहे. आपला कविता संग्रह जो अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे तो वेगळा विषय आहे. तिथे आपण ओझरता उल्लेख करण्याचा, म्हणजे ओझरते सगळे संदर्भ आले पाहिजे विवेचनामध्ये, या दृष्टिकोनातून आपण ते घेत आहोत. त्यानंतर त्यांचा अभुजमाड नावाचा कविता संग्रह, अतिशय महत्त्वाचा कविता संग्रह आपल्याला 2008मध्ये अभुजमाड हा कविता संग्रह आलेला होता. आता लक्षात घ्या, अबुजमाड हा आदिवासी प्रदेश आहे. आदिवासी कला संस्कृतीच्या नावावर ओळखल्या जाणारा हा अबुजमाड हा प्रदेश आहे. अबुजमाड अशा पद्धतीचं शीर्षक भुजंग मेश्रामाने आपल्या कविता संग्रहाला, म्हणजे त्यांच्या आदिवासी संस्कृती कलेचं जे काही म्हणजे विकास पावलेलं जे शहर आहे त्याच्या उल्लेखावरून त्यांनी आपल्या कविता संग्रहाला अबुजमाड अशा पद्धतीचं एक सूचक शीर्षक दिलेलं आपल्याला दिसून येणार आहे. तर या कविता संग्रहामध्ये सुद्धा म्हणजे फार म्हणजे तशाच पद्धतीची कवितेमधली प्रयोगशीलता,
समकालीन वास्तव टिपणारी, म्हणजे समकालीन वास्तव अचूक टिपणारी त्यांची कविता आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांच्या कवितेमध्ये त्यांनी जे काही विषय घेतलेले आहे, मग जागतिकीकरण असेल, वैश्विकरण असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, बँकेचे राष्ट्रीय धोरणं असेल, आदिम समाजाचं खांडवण असेल, आदिम समाजाचं उत्खनन असेल, महानगरीय जाणीवा असेल, बदलते पर्यावरणीय संदर्भ असेल, सांस्कृतिक आणि सामाजिक शोषितांची पराभव करण्याची प्रक्रिया असेल, शोषणाचे विविध स्तर, आदिवासींचे आदिम संदर्भ, क्रांती सन्मुखता, बारुदासारखी ठासून भरलेली वेदना आणि विद्रोहाच्या जाणीवेने त्यांची कविता ही अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणारी त्यांची कविता आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. जागतिकीकरणाच्या प्रभावातून सामान्य जन किंवा सामान्य नागरिक देखील सुटला नाही, हे त्यांनी कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं. फार सुंदर पातळीवर त्यांनी सांगितलेलं. त्यांनी आपल्या कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे, राजकारणाचा फॅशन शो कहीक दिसांचा चालला, चायना बाजारागत सपनांचा महासेल लागलाय, सटवीचा फेरा यावा तशी गावोगावी संस्कृती, सौंदर्य प्रसाधनं, वस्त्र, तोंडात रंगेल इंग्रजी माया, कर्ज बुडविण्यासाठी सल्लागार कन्सल्टंट, आचारसंहितेला सीमोल्लंघन करतारी यंत्रणा. तर या कवितेच्या माध्यमातून त्यांनी समकालीन वास्तव किती अचूकपणे टिपलेलं आहे की त्या म्हणजे हे आपण ज्याला म्हणू की बँकांच्या राष्ट्रीय धोरणाचं जे काही बदलते निर्देश आहे आणि त्या माध्यमातून जे काही कर देणाऱ्या बँका आहे, शेतकऱ्यांना कर देणाऱ्या वगैरे बँका आहे, आणि कर बुडवणारे जे काही भांडवलदार वगैरे आहे, तर वसूल केलं जातं इथल्या जे काही मजबूर वर्ग आहे, शेतकरी वर्ग असेल किंवा जो काही फार थोड्या पैशावर आपला उद्योगधंदा चालवणारा जो हातगाडीवाला आमचा कोणता म्हणजे कोणता तरी छोटा मोठा व्यवसाय करणारा माणूस असेल, तर हे सगळं. आणि एकीकडे राजकारणाचा फॅशन शो लागलेला आहे, चायना बाजारागत स्वप्नाचा महासेल लागलेला आहे, आणि म्हणजे गावोगावी संस्कृती कशी निर्माण होते, सटवीचा फेरा यावा तशी गावोगावी संस्कृती निर्माण होते. म्हणजे एकीकडे सौंदर्य प्रसाधनं आहे, वस्त्राचा झगमगाट आहे, तोंडामध्ये इंग्रजी भाषा आहे, आणि त्या इंग्रजी भाषेला त्याने रंगेल इंग्रजी माया असं म्हटलेलं आहे. कित्येक कर देणाऱ्या आणि कर्ज बुडवणाऱ्या, म्हणजे कर्ज कसं घ्यायचं आणि कर्ज कसं बुडवायचं याच्यासाठी सल्लागार कन्सल्टंट आहे, म्हणजे आपण त्याचा सल्ला घेऊ शकतो अशा त्याच्यामध्ये कळणाऱ्या माणसांचा असे सल्लागार कन्सल्टंट आहे. आणि ही जी काही म्हणजे काय म्हणू आपण त्याला आचारसंहिता असते, ज्या आचारसंहितेचं पालन इथल्या जनमानसाला करावं लागते, तर त्या आचारसंहितेचं सीमोल्लंघन करणारी इथली सरकारी यंत्रणा, करतारी यंत्रणा कशी आहे, ते सगळं म्हणजे उल्लेख, या सगळे तपशील फार अचूक शब्दामध्ये पकडलेली आपल्याला भुजंग मिश्रामध्ये दिसून येणारे आहे. त्यांच्या कविता ह्या म्हणजे स्त्री जातीच्या, स्त्री शक्तीचा गौरव करणाऱ्या त्यांच्या कविता. त्यांना मातृशक्तीचं सुद्धा भान आहे. मातृशक्तीचा वेध फार सुंदरपणे त्यांनी घेण्याचा आपल्या वेगवेगळ्या कवितेतून प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्यांची एक अतिशय महत्त्वाची कविता आहे भुजंग मिश्रामांची. त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात की दादा पहिले खुदब्यावाने माद्री जुबानी समजून घे, आईला का म्हणतात माता. माता मोजदात करते, संख्या निर्मिकी उत्पादी, त्याचं रक्षण करून साठवी गणिती दृष्टी, जी गणायली नंतर अपत्य, वंश, गण, सैन्य नि श्रमशक्ती, तारे पाखरे नि प्रदेश कामायनी, मांडला नाही सारीपाट, सरहद्दी शेतीवर बांधून गणक. तर अशा पद्धतीनं मातृसंस्कृतीचा वेध घेणारी कविता, अतिशय समृद्ध कविता भुजंग मिश्रामांची आहे. आईला माता का म्हणतात हे समजून घे.
जे खुदबेवाणी म्हणजे जो काही बघा इथे धर्माचे जे काही सांस्कृतिक सण आहे त्याचा उल्लेख करून जे खुतबेवाणी म्हणजे अतिशय ज्याला खुतबा हा मोठी ईद मुस्लिम समाजामध्ये मानल्या जाते. तर त्या सणासारखी माद्री जुबा आपली मातृभाषा जी आहे, बोलीभाषा आहे, ती तू समजून घे असं म्हटलेलं आहे. आणि आईला माता का म्हणतात हे समजून घे असं म्हटलेलं आहे. मग माता म्हणजे कोण? तर ती मोजदाद करते. म्हणजे एकेकाळी आमच्या देशामध्ये संपन्न अशी मातृसंस्कृती होती. आज पितृसंस्कृतीला जे अधिकार आहे ते एकेकाळामध्ये मातृसंस्कृतीला अधिकार होते. आणि त्या मातृसंस्कृतीचा गौरव अनेक कवितांमध्ये करताना आपल्याला भुजंग मिश्रांनी दिसतात. या ठिकाणी ते असं म्हणतात की माता म्हणजे मोजदाद करते, संख्या, निर्मिती आणि निर्मिती. म्हणजे ही निर्माती आहे, संख्या निर्माती आहे. शेतीचा शोध स्त्रीने लावलेला आहे, शेतीचा अवजारांचा शोध स्त्रीने लावलेला आहे. या जशा पद्धतीनं म्हटलं जाते तर ती त्याची निर्मातीसुद्धा आहे आणि निर्माणकर्तीसुद्धा आहे. तिनं जन्माला सुद्धा घातलेला आहे, जन्मदातीसुद्धा आहे. कुठेतरी म्हणजे उत्पादन केलेल्याचं संरक्षण करून साठवण्याची ती जी पद्धत आहे, म्हणजे या मातृसंस्कृतीची जी पद्धत आहे, उत्पादन करायचं आणि ते साठवून ठेवायचं, तो पुरवठा साठवून ठेवायचा. एक गणिती दृष्टी तिची आहे. ती म्हणजे गणसंस्कृतीची ती अधिष्ठाता आहे. ही जी स्त्री आहे त्याची मातृपरंपरेच्या माध्यमातून तिची शक्ती समोर येणारी आहे. ती गणसंस्कृतीची अधिष्ठाती आहे. पण ती नंतर काय गणून राहिली? तर नंतर ती अपत्य, वंश, गण, सैन्य, श्रमशक्ती, तारे, पाखरीन, प्रदेश, कामायनी. म्हणजे तिचं कामायणीपर्यंत कशी आलेली आहे? ती एकाएकी कामायणीपर्यंत आलेली नाही. कामभावनेची पूर्तता करणारी तिथपर्यंत ती आलेली नाही आहे. म्हणजे आधी स्त्री शक्ती हे शक्तीचं प्रतीक असलेली, कुठेतरी जिने शेतीसाठी लागणारी अवजारं निर्माण करणं, ते उत्पादन करणं आणि साठवणं, नंतर तिने अपत्य जन्माला घातले, वंश तिच्यापासून जन्माला आले. हे जे काही आजही आपण वंशकुळ स्त्रीवरून शोधतो, तर त्याचं गण, सैन्य आणि नंतर मग श्रमशक्तीवरून झालेलं विभाजन स्त्री पुरुषामधलं, आणि नंतर मग तिला कामायणी म्हणून म्हटलं गेलं. तर हे सगळं काही म्हणजे हे सगळा काही जो काही भाग तपशीलवारपणे फार सूक्ष्म पद्धतीने भुजंग मिश्रामांनी घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं तो समजून घेणं, समजून सांगणं फार कठीण आहे. मला ते सगळे संदर्भ कळले असं मी अजिबात मानत नाही. पण जो काही माझा आकलन क्षमतेचा भाग आहे त्यावरून मी तुम्हाला भुजंग मिश्राम सांगण्याचा प्रयत्न करते. भुजंग मिश्रामाला समजून घेणं म्हणजे ही स्वतःचा प्रचंड अभ्यास पाहिजे असं मला वाटते माझ्या कुवतीनुसार. तर हा अतिशय प्रतिभावंत कवी, हा अतिशय ताकदीचा कवी भुजंग मिश्राम आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून आदिवासी कवितेचा जनक म्हणून भुजंग मिश्रामाला संबोधले जाते. तो त्याच्यासाठी की हा एक अत्यंत प्रतिभावंत, प्रयोगशील असा कवी होता, ज्याच्या प्रतिभेची छाप आपल्याला केवळ आदिवासी कवितेच नाही तर मराठी काव्यसृष्टीमध्ये उमटलेली दिसते असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचे कवी म्हणून आपण वाहरू सोनवणे या कवीचा उल्लेख करू, जो हाडाने कार्यकर्ता आहे आणि कवी पण आहे. त्यांचा पहिला जो कविता संग्रह आहे गोधड नावाचा कविता संग्रह, तो अतिशय महत्त्वाचा कविता संग्रह आहे. मला वाटते 1997 मधला तो त्यांचा कविता संग्रह आहे. तर वाहरू सोनवणे हा खऱ्या अर्थानं कुठे नंदुरबार जो जिल्हा आहे, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळच वाहदा नावाचं गाव नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. तर धुळेजवळून ते जवळ आहे वाहदा नावाचं गाव. तर तिथे राहणारा हा टोल्यापाड्यामध्ये राहणारा हा माणूस, हाडाचा कार्यकर्ता, कुठेतरी म्हणजे प्रचंड लोकभाषेवर त्याचं प्रचंड अभ्यास आहे ज्या वाहरू सोनवणेचा. त्या वाहरू सोनवणेने आपला पहिला कविता संग्रह गोधड नावाचा कविता संग्रह लिहिला. ज्या गोधड कविता संग्रहामध्ये त्यांच्या वऱ्हाडी बोलीमध्ये, वऱ्हाडी मराठी बोलीभाषेमध्ये किंवा प्रमाण भाषेमध्ये लिहिलेल्या कविता देखील आहे. आणि जी भिलोरी भाषा आहे त्या भिलोरी भाषामध्ये सुद्धा येणाऱ्या काही कविता आहे, महत्त्वाच्या कविता आहेत.
तर अशा पद्धतीचा अतिशय महत्त्वाचा कवी म्हणजे आमचा बहारू सोनवणे आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर गोधड नावाचा हा जो पहिला कविता संग्रह आहे. आता बघा, प्रत्येक कवींच्या कवितेचं जे शीर्षक आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. मी सांगू न सांगू ते सूचक म्हणजे फार सूचक अर्थाने ते वापरलेलं आहे. आपण गोधडी अंगावर घेतो, त्या गोधडीला अनेक रंगाचे अनेक म्हणजे महावस्त्रच असते, ते वेगवेगळे ठिगळच जोडलेली ती गोधडी असते. हां, म्हणजे आमच्या गरिबाच्या घरची ती श्रीमंती होती एकेकाळी असं आपण म्हणतो बरेचदा बोलताना. पण ते गोधड जीर्ण झाली की मग त्या गोधडीला एखादं छिद्र पडायचं, भूक पडायची आणि त्या भुकातून आम्ही आकाशातला चंद्र पडायचो. तर ती गोधड, तर म्हणजे आदिवासी जीवन कसं त्या गोधडीसारखं आहे. म्हणजे वेगवेगळे ठिगळं लावून जोडलेली जशी गोधडी आहे, तर आदिवासीचं जीवन हे कसं दारिद्र्यपूर्ण आहे, किती कष्टाचं जीवन आहे हे सूचित करायचं आहे त्यांना त्या शीर्षकातून असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर हे त्यांची जी कविता संग्रह आहे तो अतिशय महत्त्वाचा कविता संग्रह आहे. आदिवासी समूह मनांची व्यथा वेदना, त्यांच्या दारिद्र्य उपासमारीचा व्यापक परीघ त्या कविता संग्रहाच्या माध्यमातून ते रेखाटताना आपल्याला दिसून येणारे आहे. विविध स्तरावरील स्त्री शोषणाचे दर्शन ते घडवितात. उपेक्षित स्त्रियांची जगण्याची दाहकता, त्यांची पालमांडी, देवदासी, ह्या ज्या कविता आहे त्या कवितेतून त्याचा प्रत्यय ते देतात. राजकारणाची मुजोरशाही, दडपशाही, दमनकारी यंत्रणेचा जाच, हुकुमी जाच, म्हणजे त्यांची स्टेज नावाची जी राजकीय कविता आपण बघितली तर त्याच्यामधून तो होणारा आहे. श्रमकरी कष्टकरी लोकांचे केवळ पोटासाठी अहोरात्र राबणे, अहोरात्र राबणारे जग माणुसकीपासून कसे कोसो दूर आहे. त्यांच्या भूक उपासमारीच्या, आदिवासींच्या भूक उपासमारीचा प्रश्न किती गंभीर आहे. या वेगवेगळ्या प्रश्नाचे चित्रण बोलीभाषेमध्ये आणि वऱ्हाडी बोलीभाषेमध्ये, प्रमाण मराठी भाषेमध्ये त्यांनी अशा वेगवेगळ्या म्हणजे बोलीभाषेचा आधार घेत त्यांनी केलेली आहे. त्यांची कोर्ट नावाची एक अतिशय महत्त्वाची कविता आहे. त्या कवितेमध्ये आमचे बहारू सोनवणे असं म्हणतात की कायद्याचे मायबाप तुटलेल्या धाग्यांना गाठ मारून जाळे विणतात. कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे जीव जंतू दुर्बलांना अडकविण्यासाठी. बघा, कायद्याचे मायबाप वकील तुटलेल्या धाग्यांना गाठ मारून जाळे विणतात. म्हणजे वकिलीचा जो काही वकील लोकांचं जे जाळं आहे ते जाळं फक्त सर्वसामान्य इथल्या शोषित जे रोजमजुरी करणारे, जे म्हणजे अतिशय गरीब जे जीवजंतूसारखे जी माणसं आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून ते जाळं जे विणतात ना, त्या जाळ्यामध्ये या शोषितांना, या दुर्बल अशा जीवजंतूंना अडकवण्यासाठीच हे कायद्याचं जाळं विणतात. त्यांच्या जाळ्यामध्ये कधी मोठा मासा ते धरत नाही. मोठा मासा म्हणजे इथला गब्बर वर्ग ते कधीही धरत नाही. ते जाळे विणतात कायद्याचे वगैरे, ते अशा दुर्बल जीवजंतूंना अडकवण्यासाठी. तर हा अतिशय उपरोधिक पातळीवर, म्हणजे उपरोध हा त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. बहारू सोनवणेंच्या कवितेचं इतकं सुंदर पद्धतीने उपरोधपर त्यांच्या कविता आहे. म्हणजे बोलीभाषेतल्या कविता असू द्या किंवा मग प्रमाण मराठी भाषेतल्या कविता असू द्या, त्यांची एक अतिशय महत्त्वाची कविता आहे. सगळ्यात जवळपास महत्त्वाच्या कविता आहेत. पालमांडी नावाची कविता आहे. त्या पालमांडी कवितेमध्ये एका शोषित स्त्रीचं दुःख, म्हणजे देवदासी कवितेमध्ये जसं त्याने दाखवलेलं आहे, देवाच्या नावावर सोडलेल्या ज्या देवदासी आहेत आणि खऱ्या अर्थानं त्या समाजाच्या भोगाचा विषय कसा आहे, त्यांना बकऱ्यागत कसं सोडलेलं आहे देवांना. तर तशा पद्धतीनं इथले स्त्रियांची जी शोषणीय अवस्था आहे, स्त्रियांचं जे शोषण आहे देवाधर्माच्या नावावर, तशाच पद्धतीचे हे जे पालं मांडून राहतात. आपण असं पाहतो की कोणत्याही उघड्या माळरानावर शहरामध्ये सुद्धा जे काही पालं मांडून राहतात जे लोक, तर ते पालं बरेचदा मेनकापडाची त्यांची पालं असतात, बरेचदा वस्त्राची त्यांची पालं असतात. फक्त पालं हे मजबूत वस्त्र म्हणा किंवा मेनकापड याच्यापासून की पाऊस आतमध्ये येऊ नये त्या दृष्टिकोनातून. तर हे पालं मांडून राहणाऱ्या ज्या वस्त्या आहे त्याला पालमांडी असं त्यांनी म्हटलं. की त्या पालमांडी कवितेमध्ये ते असं म्हणतात की एक वस्ती जिथं पालं मांडतात
एक वस्ती जिथं पालं मांडतात. पोटासाठी पोट आलं तरी त्यांना पाल मांडावंच लागतं. पालमांडी वस्ती ती एक वस्ती, तिथं पालं मांडतात. आणि पोट भरण्यासाठी पोट जरी आलं ना एखाद्या स्त्रीचं, तरीही त्यांना पाल मांडावंच लागतं, कारण पालमांडी वस्ती आहे ती. तर अशा पद्धतीचं अतिशय म्हणजे वेदनेतली करुणा त्यांनी आपल्या कवितेमध्ये चित्रित केलेली आहे. तर अशा अनेक त्यांच्या करुणस्पर्शी कविता देखील आपल्याला त्या कविता संग्रहामध्ये बघायला मिळतात. तर अशा पद्धतीचं स्व आणि समूह आणि समष्टीचा वेध घेणाऱ्या कविता म्हणजे आपल्या बहारू सोनवणेच्या कविता आहे. मानवी जीवन दर्शनातून गोधडीचे पोत उलगडताना सोनवणे आपल्याला दिसून येणारे आहे. तर डॉक्टर महेंद्र भवरे, भुजंग मेश्राम, डॉक्टर विनायक तुमरा यांनी गौरवलेली कविता म्हणजे बहारू सोनवणेंची कविता आहे असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्यानंतरच जे महत्त्वाची कविता आहे ते म्हणजे डॉक्टर विनायक तुमराम. डॉक्टर विनायक तुमराम यांचा गोंडवण पेटलेले आहे आणि राणगर्भातील जखमा हे 2 कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहे. तर त्या गोंडवण पेटलेले आहे या कविता संग्रहामध्ये एकंदरीत त्यांचे 55 वगैरे कविता आहे. त्या कवितेमध्ये त्यांनी इथले जे काही स्वसमाज आहे, त्यांच्या आदिवासी समाजाचे ऐतिहासिक संदर्भ आहे, त्यांच्या व्यापक जीवन जाणीवा आहे, तर त्यांची वस्तुनिष्ठ अभिव्यक्ती त्यांनी या कविता संग्रहाच्या माध्यमातून केलेली आहे. अर्थवाही भाषाशैली, क्रांती सन्मुखता आणि परिवर्तनाची मागणी करणारा हा त्यांचा कविता संग्रह आहे. त्यांच्या ऐतिहासिक महापुरुषाचे स्मरणसुद्धा त्या वेगवेगळ्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी केलेले दिसून येणारे आहे. मग जसं एकलव्य आहे, राणी दुर्गावती आहे, बिरसा मुंडा आहे, नारायणसिंह उईके आहे. या क्रांतिकारी महापुरुषांचे स्मरण करताना तुझ्या रक्तातून सांडलेल्या रक्ताने लिहिणार आहे मी इथल्या सुवर्णशाहीचा मृत्यूलेख, अशा पद्धतीच्या ओळी त्यांच्या कविता संग्रहामध्ये येताना आपल्याला दिसून येणारे आहे. त्यांच्या कवितांचा सूर निषेधी स्वरूपाचा आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्यांच्या रक्तपात या कवितेच्या माध्यमातून वर्णव्यवस्थेने होरपळलेल्या मनाचे रुदण, व्यवस्थेकडून नागवलेपणाचे दुःख ते व्यक्त करताना, गोंडवणास जागे करताना ते असं म्हणतात की रक्ताळलेल्या घावाघावात विषमतेची लढाईची ही क्रांती जागली आहे. विषमतेच्या घावाघावात विषमतेची लढाईची ही क्रांती जागली आहे. तर अशा भावना ते बोलून तर दाखवतात. आणि एका कवितेमध्ये म्हणजे आजही आदिवासींकडे कोणत्या उपेक्षित भावनेने बघितल्या जाते, कोणत्या कुचळकीच्या भावनेने आदिवासींचा विचार केला जातो, याविषयीचं जे दुःख आहे तेही आपल्या कवितेमध्ये मांडताना ते असं म्हणतात की मी वनवासी असलो तरी शेवटी मी माणूस आहे तुमच्यासारखा, रक्तमासाचा आणि हाडांचा जिवंत आकार. की मी वनवासी असलो म्हणजे वनात राहणारा अशा अर्थानं त्यांना म्हणायचं असेल की मी वनवासी असलो तरी मी तुमच्यासारखा माणूस आहे हाडामासाचा, जिवंत आकार. म्हणून मला माणूस समजा बाबा, मी काही वेगळा कोणता प्राणी नाही आहे, कोणत्या अंतराळातून उतरलेला कुठून आलेला. ज्या आदिवासींकडे बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे त्याबद्दलचं तीव्र दुःख, तीव्र एक रुदण त्यांनी त्या कवितेतून व्यक्त केलेलं आपल्याला दिसते. त्यांचा दुसरा जो राणगर्भातील जखमा नावाचा कविता संग्रह आहे, तर या कविता संग्रहातीलही त्यांच्या सगळ्या कविता जवळपास मुक्त छंदातल्या कविता आहे. काही कविता मात्र गझल सदृश्य स्वरूपामध्ये येणारे आहे, गीत स्वरूपामध्ये येणारे आहे असंही आपल्याला दिसते. राणावनातील शतकानुशतकांच्या मूकवेदनेला जागे करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कविता संग्रहाच्या माध्यमातून केलेला आहे. आदिवासींचं कराल दारिद्र्य, प्रस्थापितांचे शोषणाचे नवे षडयंत्राचे डाव ते उघडे करतात. तुझ्या कमरेची वितभर लंगोटी मुक्ती संघर्षाचे लाल निशाण हो, असा एक परिवर्तनाचा अभिप्राय ते आपल्या कवितेच्या ओळीतून देतात. भुजंग मेश्राम विनायक तुमरामांच्या कवितेविषयी असं म्हणतात की आदिवासी साहित्यामधला अत्यंत महत्त्वाचा शीर्षकवी म्हणून विनायक तुमराम यांचा उल्लेख करावा लागेल. गोंडवण पेटले आहे या काव्यसंग्रहाने अभिजनांच्या चिरेबंदी किल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम त्यांनी केले.
स्वातंत्र्यानंतरचा बस्तरचा प्रवीण भंजदेव यश राजाची भारतीय प्रशासनाकडून समारंभपूर्वक झालेली हत्या, भाषावर प्रांतरचनेच्या गोंडस नावाखाली गोंडवन विभाजन, अशा अनेक प्रश्नांना तुमरामांनी हात घातला. त्यांची कविता अत्यंत आक्रमक, गोळीबंद प्रमाण आहे. त्यांच्या संग्रहाने गोंडवन खऱ्या अर्थाने पेटले आहे. तर अशा पद्धतीचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी विनायक तुमरामांच्या कवितेचा केलेला आपल्याला दिसून येणारा आहे. त्यानंतरचे अतिशय महत्त्वाचे कवी म्हणजे प्रभू राजगडकर असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर त्या प्रभू राजगडकरांच्या पूर्वी आपल्याला अतिशय महत्त्वाच्या ज्या कवयित्री आहे उषा किरण आत्राम यांचा उल्लेख करावा लागेल. परंतु उषा किरण आत्राम म्हणा, कुसुम आलाम म्हणा आणि कविता आत्राम म्हणा, हे तीनच आदिवासी कवयित्री आहे. त्याचा स्वतंत्र आपण विचार करणार आहोत या कविता झाल्यानंतर. कारण स्त्री जाणीवेच्या अंगाने त्यांच्या कविता प्रामुख्याने येणाऱ्या आहे. म्हणजे कुसुम आलाम आणि उषा किरण आत्रामांच्या कविता संग्रहाचा जर विचार केला तर स्त्री सामर्थ्याच्या अंगाने त्या येणाऱ्या कविता आहे, स्त्री शोषणाच्या अंगाने त्या येणाऱ्या कविता आहे. तर त्याच्यावर आपण स्वतंत्ररित्या बोलणारच आहोत. तर हा भाग झाल्यानंतर तर या ठिकाणी जे काही महत्त्वाचे कवी आहे प्रभू राजगडकर, तर त्यांचे 2 कविता संग्रह महत्त्वाचे 2 कविता संग्रह आहे. 2008मध्ये प्रकाशित झाला त्यांचा येथून पुढे नावाचा कविता संग्रह, ज्या कविता संग्रहाला डॉक्टर यशवंत मनोहरांनी प्रस्तावना दिलेली आहे. अतिशय महत्त्वाचा तो त्यांचा कविता संग्रह दिसून येतो. 40 कविता त्याच्यामध्ये समाविष्ट असेल. मानवमुक्तीच्या प्रस्थापनेसाठी मूल्यसंहिता मांडताना हा कविता संग्रह दिसतो. क्रांतिकारक विचारधारेतून आदिवासींना सजग भान देणारा हा कविता संग्रह म्हणून ओळखला जातो. कुठेतरी घनघोर अंधकारातून बाहेर पडण्यासाठी हाती मशाली देणारी ही हा कविता संग्रह आहे. प्रस्थापितांचे बेगडी मुखवटे टराटरा फाडणारी त्यांची कविता आहे. त्यानंतर त्यांचा जो अतिशय महत्त्वाचा कविता संग्रह समजला जातो तो म्हणजे निवडुंगाला आलेली फुलं. 2013मध्ये हा जो कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे, 2012मध्ये निवडुंगाला आलेली फुलं हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. डॉक्टर अशोक पळवेकर यांनी त्यांच्या कविता संग्रहाला प्रस्तावना दिलेली आहे. तर हा कविता संग्रह, या कविता संग्रहातल्या अनेक कविता चिंतनाची डूब असलेल्या कविता आहे. या कविता संग्रहामध्ये त्यांनी आदिवासींचे समकालीन अनेक प्रश्न हाताळलेले आहे. त्यांची TATR गोंगलू, मल्टी ॲटिट्यूड टॉवर्ड्स आदिवासी, बोला कॉम्रेड बोला, गांधी 1 ते गांधी 5 असं गांधीवादावर त्यांनी दीर्घ भाष्य केलेलं आहे. ते आले त्यानंतरची गोष्ट, अशा अनेक कविता, अतिशय महत्त्वपूर्ण कविता. त्यांची गोंगलू नावाची कविता तर माणसाला भारून टाकणारी कविता आहे. तर एकापेक्षा एक सरस अशा महत्त्वपूर्ण कविता प्रभू राजगडकर यांनी लिहिलेल्या आपल्याला दिसून येणार आहे. त्यांच्या कविता संग्रहातून आपल्याला नक्षलवाद काय आहे, माओवाद काय आहे, इथल्या प्रशासकीय दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा कसा आहे, आदिवासीकडे बघण्याचा समाज जीवनाचा दृष्टिकोन कसा आहे, आदिवासी स्त्रियांच्या शोषणाचे संदर्भ कसे आहे, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे संदर्भ स्वातंत्र्योत्तर चळवळीमध्ये कसे बदललेले आहेत, अशा अनेक संदर्भाचं सूचन करणाऱ्या त्यांच्या कविता आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्यांची ते आले त्यानंतरची गोष्ट अतिशय महत्त्वाची कविता आहे. त्या कवितेमध्ये प्रभू राजगडकर असं म्हणतात की हे आले सरळ गावात, मग घराघरात असलेली नसलेली बंदूक शोधू लागली, ठरवू लागले प्रत्येकास नक्षली, ते टिपतात पांडू आलाम, हे टिपतात एडका आत्राम, चिन्ना मटाम. बघा, म्हणजे पोलिसांच्याही बंदुकीने जीव कोणाचा जाणारा आहे, आदिवासींचा. आणि आदिवासीला नक्षलवादी समजून आळ मात्र आमच्यावर येतो, तर त्या दृष्टिकोनातूनही आदिवासीकडूनच आदिवासी मारला जाणार. म्हणजे शासनाकडून आदिवासी मारल्या जाओ का आदिवासीकडून आदिवासींच्याच खांद्यावर बंदूक ठेवून आदिवासी मारल्या जाओ, बळी मात्र एका आदिवासीचा जाणारा आहे. हे जे काही षडयंत्र आहे की पोलिसांच्या गोळीने मारल्या गेला तरी तो नक्षलवादी समजला गेलेला आहे, पोलिसाच्या गोळीने मारणारा तो नक्षलवादी समजला गेलेला आहे. आणि
आदिवासीला बरेचदा नक्षलवादी समजून वेठीस धरल्या जाते. म्हणजे जर तुम्ही चंद्रपूर, गडचिरोली वगैरे तिकडचे भाग जर बघितले, एटापल्ली वगैरे, तर आदिवासींना वेठीस धरणे हा भयंकर प्रकार आहे तिकडचा. नक्षलवाद्याच्या नावाखाली आदिवासीला वेठीस धरणे हा चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये सर्रास होणारा प्रकार आहे. तर पोलीस यंत्रणाच आदिवासीला, म्हणजे साध्या आदिवासी लोकांना नक्षलवादी समजून त्यांना काय करतात, त्यांच्या घरात घुसतात, त्यांच्या घरामध्ये बंदुका शोधण्याचा प्रयत्न करतात, असलेली नसलेली बंदूकही शोधून काढतात ते, आणि त्या प्रत्येकासमध्ये जणू काही ते काय म्हणजे प्रत्येकाला त्यांनी नक्षली ठरवू पाहतात. आणि ते ज्या म्हणजे एखाद्या पांडुआला मसलं त्याचा काही रोल नाही आहे, नक्षलवादाशी काही संबंध नाही, त्याला ते बंदुकीच्या नोशानं टिपतात. आणि बरेचदा आदिवासींच्या खांद्यावर बंदूक ठेवून आदिवासीलाच मारल्या जातं. तर हे जे काही बळी जाणारा केवळ आदिवासी आहे, मग नक्षलवादाच्या नावाखाली असू द्या किंवा मग आदिवासींच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच त्या आदिवासीला मारणं असू द्या, तर अतिशय हा चिंतनाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग ही त्यांची कविता अतिशय उपरोधाने ठासून भरलेली कविता आहे. ज्यांच्या नावासमोर अनेक श्री 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 लावले जातात, जे श्री रविशंकर महाराज, तर त्यांची जी काही आर्ट ऑफ लिव्हिंग नावाची जी त्यांच्या जी काही म्हणजे त्यांचं आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, जगण्याची कला, ते शिकवतात लोकांना. त्याच्यामधून उपरोधाने त्या कवितेमधून आमचे प्रभू राजगडकर असे म्हणतात की आमच्या शोषित स्त्रियांना जे कबाळ कष्ट करतात, त्यांच्या हातात रक्त आलेले हात आहे, त्यांना बाबा जरा शिकवतो का जगण्याची कला कशी आहे तुझी. तर अरे तू काय शिकवशील त्यांना जगण्याची कला, तूच इकडे ये, ते शिकवतील तुला जगण्याची कला कशी असते. तर की दुःखामध्ये चेहऱ्यावर हसू टिकवत जगणं कसं असते, दुःखामध्ये सुख कसं शोधणं असते, आणि कष्टातून कसं जगणं असते, आपल्या घामाच्या धारेतून आपलं आयुष्य फुलवण्याचा आनंद घेत जगणं कसं असते, ही कला ते तुला शिकवते. तर अशा पद्धतीची फार सुंदर त्यांची कविता, म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग नावाची कविता त्यांची उपरोधाने भरलेली कविता आहे असं आपल्याला म्हणता येईल. या व्यतिरिक्त त्या कवितेमध्ये भ्रष्टाचार, धार्मिक गटातटाच्या विद्वेषी भावना, त्यानंतर 1990 नंतर जो काही बाबरी मस्जिदचा विध्वंस झाला आणि त्यानंतर अनेक दंगली उसळल्या, तर यावर भाष्य करणाऱ्या ही त्यांच्या कविता आहे. तर अशा अनेक कविता, महत्त्वपूर्ण कविता प्रभू राजगडकर यांच्या आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर अतिशय महत्त्वाचे कवी आहे ते म्हणजे माधव सरकुंडे. आपल्या यवतमाळ येथे राहणारे प्राध्यापक माधव सरकुंडे हे एक फार प्रतिभावंत कवी आहे. त्यांचे जवळपास आत्तापर्यंत 3-4 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. तर 1997-98ला मनोगत नावाचा कविता संग्रह त्यांचा पहिला प्रकाशित झालेला आहे. ज्या मनोगताला कुठलेही मनोगत देण्याची काही गरज नाही अशा पद्धतीचा कविता संग्रह म्हणजे त्यांचा मनोगत नावाचा कविता संग्रह आहे. केवळ 29 कविता जरी त्या कविता संग्रहामध्ये समाविष्ट असल्या तरी त्या कविता म्हणजे अशा दीर्घ कविता आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर त्या कविता संग्रहामध्ये आदिवासींच्या वेदनेचे जग, मानवी क्रौर्य आणि षडयंत्राचे घातपाती धोरण, भ्रष्टाचारी प्रवृत्ती, स्वातंत्र्याचा पराभव, शेतकरी कामगारांचे प्रश्न, कर्मकांडाचे माजलेले देव्हारे, जातीय हिंसाचार, स्त्री प्रश्न, अशा अनेक प्रश्नांना हात घालणारी माधव सरकुंडेची कविता आहे. आदिवासींचं वेदनाग्रस्त जग कसं आहे, आदिवासींच्या विविधांगी समस्या कशा आहे, आणि हे भोवतालचं मानवी क्रौर्य कसं आहे, षडयंत्राचे घातपाती धोरणं कशी आहे, कर्मकांडाने माणसाचे देव्हारे कशी माजलेली आहे, जातीय हिंसाचार कसा निर्माण होतात, या अनेक प्रश्नाला हात घालणाऱ्या त्यांच्या महत्त्वपूर्ण कविता आहे. त्यांची ठणक नावाची जी कविता आहे ती फार सुंदर आणि महत्त्वाची कविता आहे. तशीच त्यांची स्वातंत्र्य नावाची कविता देखील तेवढीच महत्त्वाची आहे. या ठणक नावाच्या कवितेतून त्यांनी अपप्रवृत्तीचे जहरी दंश, मानवी मूल्यांना सुरुंग लावणारी जी काही नीती आहे ती त्यातून स्पष्ट केली आहे. ठणक नावाच्या कवितेमध्ये ते असं म्हणतात की जीव सोडताना बाप सोडून जातो पोराच्या नावावर शिकारीचे सामान, आणि एक दीर्घ हळहळ,
या रानावनातल्या शेकडो संवेदनाहीन पिढ्या विरघळतात दास्यत्वाच्या द्रवणात. की आदिवासी बाप जेव्हा जीव सोडतो तेव्हा तो आपल्या पोराच्या नावावर शिकारीचे सामान देऊन जातो आणि एक दीर्घ हळहळ तो व्यक्त करून मरतो. आणि अशा पद्धतीने शेकडो वर्षांपासून ह्या ज्या काही संवेदनाहीन पिढ्या आहेत, संवेदना नाही आहे यांना जीवनाची जगण्याविषयीची संवेदनाहीन पिढ्या म्हणजे की ज्यांना म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय कळली नाही, गुलामीच्या जाळ्यातून ते कधी बाहेर आले नाही, दारिद्र्य म्हणण्यापेक्षा गुलामीच्या जाळ्यातून ते बाहेर आले नाही, दास्यत्व त्यांनी नाकारलेलं नाही. आणि म्हणून त्यांना की संवेदनाहीन पिढ्या अशा पद्धतीनं संबोधलेलं आहे. की विरघळतात दास्यत्वाच्या द्रवणात, त्या विरघळून जाणाऱ्या शेकडो वर्षांपासून हजारो पिढ्या, शेकडो वर्षांपासून शेकडो पिढ्या या दास्यत्वाच्या द्रवणामध्ये विरघळून जाणाऱ्या आहेत. त्यांच्या जगण्या मरण्याला काहीही अर्थ नाही असं त्यांना सूचित करायचं आहे, सांगायचं आहे. एका कवितेमध्ये त्यांनी जणू जो काही म्हणजे जातीयता जी आहे, भारतामधली जातीयता जी आहे की माणसाचा जातीनुसारच विचार केला जातो, जातीशिवाय माणसाचा विचारच केला जात नाही. आणि आजकाल तर एक नवीन संस्कृती आलेली आहे जाती शोधण्याची. ती संस्कृती कशी आहे, आता डायरेक्ट जात विचारायची नाही. आम्ही आता सुसंस्कृत झालेलो आहोत, डायरेक्ट जात विचारता येत नाही. मग डायरेक्ट जात विचारायची नाही, मग काय विचारायचं, सुरुवातीला आडनाव विचारायचं. तुमचं आडनाव काय आहे, मग त्या आडनावावरून जातीचे संदर्भ शोधायचे. ही नवीन संस्कृती आहे, अत्याधुनिक नवीन संस्कृती आम्ही स्वीकारलेली आहे. तर हे जे काही जातीयतेचे संदर्भ आहेत ते फार जीवघेणे आहे. ते आपले वरचे पोत बदलत जातात, आपले वरचे ते रंग बदलत जातात, चेहरा मात्र आतमधला तोच असतो, जातीयतेचा चेहरा. तर त्या कवितेमध्ये, एका कवितेमध्ये ते असं म्हणतात की मी माडिया, मी आंध, गोंड, प्रधान, मांग, महार, ढोर, चामार, मी आधी ज्यांच्या नावावर या देशाने जात नोंदवली ते सगळेच मी. की मी कोण आहे, मीच ढोर आहे, चांबार आहे, प्रधान आहे, आणि ज्याच्या नावावर या देशाने जात नोंदवलेली आहे ते सगळं मीच आहे. म्हणजे अशा पद्धतीचं एक जातीयतेचं दुःख त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून, तीव्र ठणक या माध्यमातून ते प्रस्तुत केलेलं आपल्याला दिसेल. त्यांची रानपाखराची संसद नावाचा कविता संग्रह 2007मधला कविता संग्रह आहे. या कविता संग्रहामध्ये त्यांनी आदिवासींच्या विविध जीवन स्तरावरील प्रश्न उपस्थित केलेले आहे, त्यांच्या व्यथावेदना प्रकट केलेली आहे, इतिहासाचे नवे अन्वेषण करण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. अनेक प्रश्नांना त्यांनी हात घातलेला आहे. त्यांचे अनेक प्रश्न कविता संग्रहामधले माणसाला अंतर्मुख करणारे प्रश्न आहे. त्यानंतर मी तोडिले तुरुंगाचे दार या कविता संग्रहामध्ये त्यांनी म्हणजे त्यांच्या कविता मानवतेच्या सुंदर साम्राज्यासाठी युगानयुगाच्या बंदिस्त तुरुंगाचे दार तोडणाऱ्या क्रांतीसन्मुख कविता म्हणजे त्यांच्या मी तोडिले तुरुंगाचे दार या कविता संग्रहातील कविता आहे असं आपल्याला म्हणता येईल. बंधूंनो नावाची त्यांची 25 कडव्याची दीर्घ कविता जी यशवंत मनोहर सरांचा बंधूंनो नावाची एक कविता आहे त्याच्याशी साधर्म साधणारी आपल्याला वाटते. तर अशा पद्धतीच्या अनेक कविता त्यांच्या गोळीबंद, ऊर्जस्वी आणि चिंतनशील जाणीवा व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कविता आहे. मी कविता लिहित नाही, माझे हृदय शिंपडतो कागदावर, अशा पद्धतीचा सच्चा निष्ठापूर्ण सूर त्यांच्या कवितेचा आहे. तर्कशुद्ध जाणीवेने त्यांनी प्रश्नाचा धांडोळा घेतलेल्या आपल्याला दिसून येणारे आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा कवी आहे. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा कवी म्हणून आपल्याला कृष्णकुमार चांदेकर जे अमरावतीचे आहे स्थायिक, तर त्या कृष्णकुमार चांदेकर यांचा पतुसा नावाचा जो कविता संग्रह आहे त्याचा उल्लेख आवर्जून करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. की या कविता संग्रहाने ते सर्वदूर प्रसिद्ध झाले. एकूण 53 कविता या पतुसा या कविता संग्रहामध्ये समाविष्ट आहे. विषम समाज रचनेवर प्रहार करणारी त्यांची कविता प्रामुख्याने आहे. त्यांच्या कविता सर्व कविता मुक्त छंदातल्या आहे. काही कविता अल्पाक्षरत्वाने येतात
परंतु त्या कवितेची म्हणजे त्यांच्या कवितेची गुणात्मक उंची कमालीची आहे. वर्णव्यवस्था, जातीय व्यवस्थांना झुगारणारी आक्रमक व गोळीबंद शब्दशैली त्यांच्या कवितेची आहे. मानवतेला पांगळी करणारी दैववादी कर्मवादी मनोवृत्तीविषयी नकारात्मक बंड दर्शवणारी त्यांची कविता आहे. आदिवासींना हाताशी धरून इथे होत असलेले राजकारण, आदिवासी मूलभूत गरजांसाठीच्या झगड्याला, शोषणाविरुद्ध स्त्रीसंघर्षाला बळ पुरवणारी त्यांची कविता आहे असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्यांची कविता ही अत्यंत विद्रोही कविता आहे, बंडखोर कविता आहे. त्यांच्या कवितेने अनेक आदिवासी स्त्रियांचे जे काही प्रश्न आहे ते फार ताकदीने समोर मांडलेले आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर त्यांची मतदान नावाची जी कविता आहे ती कविता बघा कशी आहे. ते आपल्या कवितेमध्ये असं म्हणतात की आजही आम्हाला नाकारल्या जात आहे यासाठी की आमचे चड्डीवर लंगलंग फिरणारी पोरं शिकून सवरून इतिहासात स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता शोधू नयेत म्हणून आम्हाला नाकारलं जात आहे. कशासाठी नाकारलं जात आहे? तर आमची चड्डीवर जी लंगलंग फिरणारी पोरं आहे ती शिकून सवरून कुठेतरी संविधानामध्ये, कुठेतरी या न्यायप्रणालीमध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता शोधू नये म्हणून त्यांनी शिकूच नाही. त्यांनी राडझुंजाळातच राहावी जसं काही. ही जी मानसिकता आहे ती मानसिकता कशी आहे तर याविषयीचं त्यांनी तीव्र कुठेतरी निषेध केलेला आपल्याला दिसून येणार आहे. त्यांची एक फार सुंदर कविता आहे. म्हणजे त्यांनी आदिवासी स्त्रीचं चित्रण करणाऱ्या फार हृदयभेदक कविता लिहिलेल्या आहेत. तर त्यापैकीच एक कविता त्यांची आहे कृष्णकुमार चांदेकर यांची. त्यांच्या कवितेमध्ये ते असं म्हणतात, चांगलं खावं, चांगलं प्यावं, चांगल्या संस्कृतीचं अनुसरण करावं असं कुणाला नाही वाटत. परंतु व्यवस्थेच्या नावाखाली आमच्या स्त्रिया आजही, संस्कृतीच्या नावाखाली आमच्या स्त्रिया आजही दीडफेंडी नेसतात आणि तेव्हा कलात्मकतेच्या नावाखाली त्यांचे कॅमेरे ऑन होतात. की कोणाला वाटतं आमची संस्कृती चांगली नसली पाहिजे. आणि कोणी केलेलं आहे, म्हणजे कोणी असं सांगितलेलं आहे बाबा की ही संस्कृती चांगली असते आणि ही संस्कृती फार खराब असते, फार बेकार असते. मग तसं कोणालाच ठरवता येते ना. मग आम्ही शहरात राहतो, आमची घरं चांगली बांधलेली आहे, आम्ही चांगलं खातो, आम्ही चांगलं राहतो म्हणजे आमची संस्कृती चांगली. हा तर फार वेगळीपणा. मग ते लोक जंगलात राहतात, कडुकंद खातात, उघडे राहतात म्हणजे त्यांची संस्कृती वाईट आहे. हा तर फार मूर्खपणा आहे. तर हे कोणाला असं वाटतं की आमची संस्कृती चांगली नसेल? कोणाला वाटत नाही आम्ही चांगलं खावं, पियावं, चांगलं राहावं, चांगली भाषा बोलावी? असं कोणाला वाटत नाही. परंतु आजही संस्कृतीच्या नावावर जेव्हा आमच्या बाया ते दीडफेडे नेसतात तर तेव्हा कलात्मकतेच्या नावाखाली त्यांचे कॅमेरे ऑन होतात. आमच्या स्त्रियांचे फोटो काढण्यासाठी त्यांचे कॅमेरे ऑन होतात. तर अशा पद्धतीचं जे व्यवस्थेचं म्हणजे शोषणाची जी यंत्रणा आहे ती कशा पद्धतीची बदलती आहे. तर याचं सुद्धा एक फार चित्रण त्यांनी फार ताकदीने आपल्या कवितांमध्ये केलेलं आहे. आरक्षणाप्रती समाजाचा कसाचा दृष्टिकोन आहे याविषयीचंही सुद्धा त्यांनी याविषयीचेही प्रश्न उपस्थित करणारी त्यांची कविता आहे. शोषक नीतीचा खरपूस समाचार घेत ढोंगी मानसिकतेवर तुटून पडणारी कविता कृष्णकुमार चांदेकरांची कविता आहे. आदिवासींना नवी दिशा दाखवणारी, नवीन दिशादर्शन करणारी कविता कृष्णकुमार चांदेकरांच्या कविता आहे असं आपल्याला निश्चितच म्हणता येण्यासारखं आहे. त्यानंतर आपण जे काही अतिशय महत्त्वाचे कवी आहेत जे तिकडचेच आहे, धुळेकडचेच आहे हे महत्त्वाचे कवी, चामूलाल राठवा नावाची जी कवी आहे, अतिशय महत्त्वाची कवी आहे. त्यांच्या कविता ह्या मानवकेंद्री कविता आहे. त्यांनी जी माझी सनद कुठे गेली हा प्रश्नच विचारलेला आहे कवितेमध्ये. माझी राज्यघटना कुठे गेली, माझी सनद कुठे गेली. या कविता संग्रहाला गणेश देवी यांनी प्रस्तावना दिलेली आहे.
तर या कविता संग्रहामध्ये त्यांनी सद्यस्थितीमध्ये आदिवासी शोकांतिकतेची म्हणजे आदिवासी शोकांतिकेची कारणमीमांसा अत्यंत वेगळेपणाने त्यांनी केलेली दिसून येणारी आहे. या कविता संग्रहाच्या शीर्षकामध्येच त्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारलेला आहे. त्यांची कविता सार्वत्रिक परिवर्तनाची नेमकेपणाने प्रश्न मांडणारी, त्यांचं सूक्ष्म निरीक्षण समाजाचं कसं आहे हे दर्शवणारी त्यांची कविता आहे. त्यांचा दूरदृष्टिकोन, त्यांची उपरोधिकता, समूहभाव आणि चिंतनशीलतेची डूब त्यांच्या सगळ्याच कवितेला प्राप्त झालेली आहे. त्यांची एक धरण नावाची कविता आहे. त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात की राबणारे हात आदिवासी आणि आदिवासीच तोंड घशी, झाले धरण आले मरण, आली खान गेले प्राण. आदिवासीची जी अवस्था ती त्या 4 ओळीतून त्यांनी सूचित केलेली आहे की राबणारे जे हात आहे ते आदिवासींचे, धरण बांधायचं आहे आदिवासीच धरण बांधणारे आहे. एखादा प्रकल्प उभारायचा आहे त्यांनाच विस्थापित करून त्यांनाच हाताशी धरून त्यांना तिथे प्रकल्प उभारला जातो. आणि म्हणून मग धरण येऊ द्या, एखादी खाण खणण्याचं काम येऊ द्या, तर ते आमचं प्राण आमचा जीव घेणारेच आहे. म्हणून त्यांनी झाले धरण आले मरण असं म्हटलेलं. एखादं धरण होत असेल तर त्या ठिकाणाहून त्या जागेवरून आदिवासींना विस्थापित व्हावं लागतं आणि ते विस्थापित होण्याचं दुःख मरणा एवढंच भयंकर असतं. आणि म्हणून हे मरण म्हणजे धरण आले की आमचं मरण अटळा समजून घ्यायचं, खाण आले की आमचे प्राण गेले म्हणून समजून घ्यायचं. आणि राबणारे मात्र आदिवासी आहे ना, आदिवासीचाच तोंड घशी आहे. आदिवासीच्याच तोंडाला पाणी नाही, अन्न नाही, आदिवासी सगळ्या सुविधापासून वंचित आहे, परंतु उभारणारा सगळा आदिवासी. तर अशा पद्धतीची आदिवासीचं शोषण करणारी जी यंत्रणा आहे तर त्यावर त्यांनी तर अशा पद्धतीचे जे प्रश्न आहे, धरणाचे प्रश्न असू द्या, प्रकल्पाचे प्रश्न असू द्या, त्याच्यामध्ये होणारं आदिवासींचं शोषण असू द्या, याविषयी त्यांनी आवाज उठवलेला दिसून येणार आहे. आदिवासींप्रतीचा जो दृष्टिकोन आहे समाजाचा, मग तो कार्यालयामध्ये आदिवासी असला काम करताना किंवा एखाद्या कंपनीमध्ये आदिवासी जरी असला काम करताना, तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही समाजाचा बदललेला नाही, कुचळकीचाच आहे तो दृष्टिकोन. आज आपण पाहतो की मेडिकलमध्ये असणाऱ्या ज्या मुली आहे आदिवासींच्या किंवा MBBS करणारे जी मुलं आहे आदिवासींची, त्यांना किती भयंकर त्रासाला समोर जावं लागतं की त्यांना आत्महत्या करण्याची वेळ यावी. तर ही वेळ त्यांच्यावर का येते? निश्चितच त्यांची जात बघून त्यांचा विचार हा चांगल्या पद्धतीने केला जात नाही. त्यांना मेंटली टॉर्चर केल्या जाते, त्यांना मानसिकरित्या भयंकर त्रास दिला जातो. तर हे सगळ्या व्यथा आहे. म्हणजे बाबा ते म्हणतात ना, जात ही मेल्याशिवायही जात नाही, मेल्यानंतरही जात नाही, तीच जात असतं. तर हे जे जातीचं समीकरण आहे ते फार भयंकर, म्हणजे या संक्रमण काळामध्ये हा जो कोरोना संक्रमण महामारीचा काळ समजला जातो त्याच्यापेक्षाही भयंकर हा जातीचा जंतू संसर्ग आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर हे जे आमचे चामूलाल राठवा आहे, तर चामूलाल राठवा एका कवितेमध्ये असं म्हणतात की आदिवासी हा शब्द ते अशा तऱ्हेने उच्चारतात की त्यावेळी मला वाटते तो शब्द महारोगास पर्यायी शब्द असावा. म्हणजे आदिवासी हा शब्द ते अशा रीतीने अशा पद्धतीने उच्चारतात, त्यावेळेस मला असं वाटते की तो शब्द महारोग्यास पर्यायी शब्द असतो. एखादा महारोगी असतो ना समाजामध्ये, त्याला उपेक्षित केल्या जातं, ढुंकूनही कोणी त्याच्याकडे बघत नाही, त्याला स्पर्श करणं सुद्धा हा फार महापाप समजलं जातं. तसं आम्हाला पण जेव्हा त्याचा आरक्षणाचा विषय येतो ना, तेव्हा मात्र सगळे त्याच्यावर टपून बसलेले असतात. मग पाहिजे तसं पिडतात ते आदिवासींना. तर हे म्हणजे ही समाजनीती कशी आहे, किती वेगवेगळ्या पद्धतीवर काम करणारी ही समाजाची कुटील नीती आहे, याविषयीच्या फार सुंदर चित्रण त्यांनी वेगवेगळ्या कवितेच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. मित्र हो, आपण या ठिकाणी थोडं थांबू. यानंतरचा भाग आपण पुढच्या भागामध्ये या ठिकाणी विवेचनासाठी घेऊ.
सध्यापुरतं या ठिकाणी थांबू.